नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेक मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती। आणि मित्रांनो, जर तुम्हाला इंग्रजी विषयाचे जर इतर व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ दिले आहेत, ते सर्व तुम्ही बघू शकता। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती। तर इंग्रजीमध्ये शब्दाच्या जाती म्हणजे पार्ट ऑफ स्पीच किती आहेत तर 8 आहे। कोणकोणते तर बघा, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन हे का आहेत, हे शब्दाच्या 8 जाती आहेत। तर आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, त्यानंतर शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, ठीक आहे, केवळ प्रयोगी अशा प्रकारे आपण त्याला म्हणत असतो। तर या सगळ्या गोष्टी आपल्याला वन बाय वन इथे शिकायचे आहेत। आज आपल्याला शिकायचं आहे नाउन म्हणजे काय। द नाउन, नाउनला आपण नाम म्हणतो, म्हणजे कोणत्याही एखाद्या घटकाला, म्हणजे तो मृत असो किंवा अमृत असो, म्हणजे सजीव असो किंवा निर्जीव असो, जिवंत असो किंवा मृत असो, कोणत्याही घटकाला संबोधण्यासाठी वापरलेला शब्द, त्याला संबोधण्यासाठी वापरलेला शब्द त्याला आपण काय म्हणत असतो, नाम म्हणत असतो। राम, बॉय, पेन, पेन्सिल, अँगर। आता तुम्ही म्हणत असाल की अँगर हे कसं काय, तर अँगर म्हणजे काय, हे एक भाववाचक नाव आहे, एक अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, ठीक आहे। फिअर हे सुद्धा एक अब्स्ट्रॅक्ट नाउन आहे। नंतर पुणे, सचिन हे सर्व काय आहेत, नाम आहे, ठीक आहे। आता आपल्याला बघायचं काइंड्स ऑफ नाउन म्हणजे नामाचे प्रकार कोणकोणते आहेत, काइंड्स ऑफ नाउन। तर बघा, त्याच्यामध्ये एकूण 5 आपल्याला प्रकार दिले आहेत नाउनचे। कोणकोणते, एक आहे प्रॉपर नाउन। प्रॉपर नाउनला आपण म्हणत असतो विशेष नाम, काय म्हणत असतो, विशेष नाम। कॉमन नाउन आहे, कॉमन नाउनला आपण म्हणत असतो सामान्य नाम, काय म्हणत असतो, सामान्य नाम। कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, याला म्हणत असतो आपण समूहवाचक नाम, समूहवाचक नाम। आणि मटेरियल नाउन म्हणजे काय, पदार्थवाचक नाम, ठीक आहे। आणि अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, भाववाचक नाम, ठीक आहे। आता प्रत्येक प्रकाराला आपण थोडंसं इथे डिस्कस करणार आहे, नेमकं काय असते। आता बघूया प्रॉपर नाउन, याला विशेष नाम असं आपण म्हणतो। विशिष्ट घटकापुरते मर्यादित असणाऱ्या नामाला विशेष नाम असे म्हणतात। उदाहरणार्थ मंदार, सतीश, कविता, पुणे, मुंबई। आता बघा, ह्या नावावरून काय समजते, तुम्हाला मी सांगितलं सिटी, सिटीवरनं तुम्हाला समजेल का कोणती सिटी, तुम्हाला समजणार नाही। तुम्हाला म्हणलं मी चला गावाला जाऊ, तुम्हाला समजेल का कोणत्या गावाला जायचं आहे, नाही समजणार आपल्याला। पण तुम्हाला मी म्हणलं मुंबई, पुणे, तर असं म्हणल्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मनामध्ये समजेल की मुंबईला जायचं आहे की पुणेला जायचं आहे की नाही, म्हणजे लगेच आपल्याला त्या गोष्टीविषयी समज निर्माण होतो, आहे की नाही। तर आपण म्हणलं त्या मुलाला बोलव, त्या मुलाला बोलव म्हणजे कोणत्या मुलाला, आहे की नाही, असा प्रश्न आपल्या मनामध्ये पडतो। पण आपण लगेच सांगितलं की जाई त्या सतीशला तू बोलाव, म्हणजे आपण सतीशलाच बोलवणार, इतर कोणत्याही व्यक्तीला बोलवणार नाही। याचा अर्थ काय झाले, जे असे नाव असतात फक्त विशिष्ट घटकापुरतं मर्यादित असतात, अशा नावाला आपण प्रॉपर नाउन किंवा विशेष नाउन असं म्हणतो। एक्झाम्पल तुम्ही काही देऊ शकता। उदाहरणार्थ बघा, जर आपण म्हणलं टीव्ही, आता टीव्ही म्हणल्यानंतर खूप प्रकारच्या कंपनीचे टीव्ही आहेत, पण आपण म्हणल्या सॅमसंगची टीव्ही म्हणल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येईल, म्हणजे हे झालं प्रॉपर नाउन, समजले। चला, आता प्रॉपर नाउनचा इथे काही एक वेगळा उपयोग काय आहे बघा, की प्रॉपर नाउन असतात ही समटाइम यूज ॲज अ कॉमन नाउन। आता जे प्रॉपर नाउन असतात ते कॉमन नाउन म्हणून यूज करतात, म्हणजे सामान्य नाम म्हणून सुद्धा यूज करतात। कशा प्रकारे बघा, आता त्यापूर्वी निश्चित अनिश्चितनुसार ए एन द हे उपपद वापरतात। आता बघा, कालिदास इज अ शेक्सपियर, कालिदास इज अ शेक्सपियर। आता कालिदास इज अ शेक्सपियर हे काय झालेलं आहे बघा, इथं शेक्सपियरचं काय झालेलं आहे, कॉमन नाव झालेलं आहे बघा। कशा प्रकारे, मी सचिन तेंडुलकर आहे असं म्हणा, किंवा मी सचिन तेंडुलकर वाणीच खेळतो, याचा अर्थ सचिन तेंडुलकर आहे का मी, नाही, सचिन तेंडुलकर वेगळेच आहेत, ठीक आहे, पण त्यांच्यासारखं आपण दाखवतोय। तसंच आहे कालिदास इज अ शेक्सपियर, याचा अर्थ काय झालेला आहे, कालिदास शेक्सपियर आहे, बरोबर आहे। पण शेक्सपियर तोच आहे का ज्याला आपण सांगतोय, नाही आहे, फक्त त्यांच्यासारखे ते आहेत। याचा अर्थ काय झालं, शेक्सपियर हे काय झालं, एक म्हणजे एक प्रॉपर नाउन असून सुद्धा इथं आपण कॉमन नाउन प्रमाणे त्याचा उपयोग केलेला आहे। कालिदास इज अ शेक्सपियर ऑफ इंडिया, ठीक आहे। आता बघा, कालिदास इज अ शेक्सपियर ऑफ इंडिया। आता इथं सुद्धा त्याच प्रकारचं वाक्य आहे आणि त्याच प्रकारे आपण याला सांगू शकतो।
चला जाऊया समोर. आता कॉमन नाऊन म्हणजे काय, तुम्हाला आताच सांगितलं कॉमन नाऊन म्हणजे काय. उदाहरणार्थ बघा, सिटी. सिटीवरनं कोणती सिटी, कोणतं शहर तुम्हाला समजेल का? नाही समजणार. तुम्हाला म्हणलं मी रिव्हर, रिव्हरवरनं तुम्हाला समजेल का कोणती रिव्हर? रिव्हर तर खूप आहे, नाही समजणार. तुम्हाला मी सांगितलं बॉय, तर कोणता बॉय हे तुम्हाला समजणार का? नाही समजणार. मग अशा प्रकारची नाव असतात जी आपल्याला एखादा की त्याच्यासारख्या खूप गोष्टी आहेत, ठीक आहे. त्या गोष्टीमध्ये खूप गोष्टी येतात, आपण नक्की सांगू शकत नाही कोणता, तर अशाला आपण काय म्हणतो, कॉमन नाऊन म्हणतो. उदाहरणार्थ बघायचं काय दिलंय, सामान्य नाम समान गुणधर्म दाखवणाऱ्या घटकातील प्रत्येक सदस्याला जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. म्हणजे बघा, समान गुणधर्म दाखवणाऱ्याला, समान गुणधर्म दाखवलेला एकच नाव दिले जाते तर आपण सामान्य नाम असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, क्लास. आता क्लास म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कोणता क्लास, 8 क्लास, 10 क्लास, 9 क्लास, समजेल का? नाही समजणार. पण सगळे क्लास आहेत, सगळ्या क्लासमध्ये स्टुडंट आहेत, म्हणजे गुणधर्म त्याचे सेम आहेत, सारखे आहेत. म्हणजे हे झालं आपलं कॉमन नाऊन. त्याच्यामध्ये बुक, कोणतं बुक? बुक तर सगळे सारखेच असतात, म्हणजे आपल्याला समजणार नाही, म्हणजे कॉमन नाऊन. मॅन, कोणता मॅन? मॅन तर खूप आहेत, म्हणजे कॉमन नाऊन झालं. डॉग, सिटी, गर्ल, बेबी, स्टार, ट्री आणि बर्ड. ट्री म्हणल्यानंतर खूप ट्री आहेत, कोणता ट्री हे पण आपल्याला समजणार नाही. तर अशा प्रकारच्या नाऊनला कॉमन नाऊन आपण असं म्हणत असतो. नंतर आहे कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे काय? समूहवाचक नाम एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख या शब्दाने केला जातो. म्हणजे सारख्या वस्तू असतील किंवा सारख्या व्यक्ती असतील, ज्यावेळेस ते एकत्र येतात, ठीक आहे, एकत्र आल्यानंतर त्याच्या समूह निर्माण होतो, त्या समूहाला जे आपण नाव देतो त्याला म्हणायचं कलेक्टिव्ह नाऊन. ठीक आहे. बघा आता थोडं चुकलेलं आहे, इथं आहे आर्मी. आर्मी मध्ये म्हणल्यानंतर काय, आर्मीमध्ये सोल्जर असतात, सोल्जर ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस आर्मी तयार होते. ठीक आहे. ग्रॉस, नंतर जरी, बंच, बंडल, क्राऊड. क्राऊड म्हणजे काय, गर्दी, लोक एकत्र आले म्हणजे गर्दी झाली. मोब, टीम, ठीक आहे. फ्लॉक, हर्ड, इथे मी चुकले, फॅमिली आहे, फॅमिली, ठीक आहे. त्यानंतर नेशन, पार्लिमेंट. आता पार्लिमेंट तर जगामध्ये वेगवेगळे आहेत, कोणतं पार्लिमेंट, भारताचं पार्लिमेंट की पाकिस्तानचं, अशा प्रकारचे प्रश्न तिथं असतात. नंतर एक कमिटी, पोलीस, एक्सेट्रा. ठीक आहे, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतात, किंवा एक समूह, सोय भाषेमध्ये काय म्हणतो त्याला आपण, समूह. ठीक आहे. त्याच्यामध्ये अजून दिलेत एक आर्मी आहे, ग्रॉस आहे, जेरी आहे, बंच आहे, बंडल आहे, क्राऊड आहे, ते आपण वरती बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे मटेरियल नाऊन, त्याला आपण पदार्थवाचक नाम म्हणतो. त्याच्यामध्ये जगा लिटर आणि मीटर किंवा किलोग्राम मध्ये ज्या वस्तू मोजल्या जातात अशा घटकांच्या नावाला पदार्थवाचक नावे म्हणतात. म्हणजे कोणत्या गोष्टी जर लिटर मध्ये मोजल्या जात असतील किंवा मीटर मध्ये किंवा किलोग्राम मध्ये मोजल्या जात असतील तर अशाला आपण काय म्हणतो, पदार्थवाचक नावे अशी म्हणतो. उदाहरणार्थ बघा, वूड, टी, गॅस, सॉइल, स्टील, वॉटर, मिल्क, हे साल्ट, हे सर्व काय पदार्थवाचक नाम आहे. त्यानंतर अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नामे. म्हणजे असे शब्द किंवा असे आपण त्याला म्हणूया की जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो. डोळ्यांनी पाहू शकत नाही, केवळ मनाने कल्पना करू शकतो अशा स्थितीच्या किंवा गुणाच्या किंवा भावनेच्या किंवा कल्पनेच्या किंवा क्रियेच्या तसेच विचार पद्धतीच्या नावास भाववाचक नाम असे म्हणतात. काय सांगितलेलं आहे, जे डोळ्यांनी पाहू शकत नाही, फक्त त्यांची कल्पना आपण करू शकतो. त्याच्यामध्ये ब्युटी, ठीक आहे, काइंडनेस, दयाळूपणा, दयाळूपणा आपण पाहू शकतो का, नाही, फक्त त्याची कल्पना करू शकतो. फॉन्डनेस, स्लीप, डेथ, अँगर, ठीक आहे, या प्रकारे शब्द. ठीक आहे, हे ध्यानात ठेवायचे तुम्हाला. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, मी खूप आनंदी आहे, आनंद. आता आनंद तुम्हाला दिसणार आहे का माझा, ते तुम्ही फक्त अनुभव करू शकता किंवा तुम्ही कल्पना करू शकता. ठीक आहे, मी दुःखी आहे, मी रागवलेला आहे. तर अशा प्रकारचे वाक्य किंवा अशा प्रकारचे शब्द. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल, सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता किंवा आमच्या ब्लॉगला सुद्धा व्हिजिट करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अधिक व्हिडिओ दिलेले आहेत, जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता.
काही प्रश्न असतील, काही शंका असतील नक्की तुम्ही मला व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर विचारू शकता. अधिक व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर सुद्धा व्हिजिट करू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन बाय बाय.